नमस्कार, मी नटराज मुवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी, आपल्या गावानिहाय सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता. मित्र, शासनाकडून वेळोवेळी ही यादी जी आहे ती अपडेट केली जाते. त्यामुळे ही नवीन अपडेटेड यादी आपण आपल्या मोबाईलवरून आपल्या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी कशा पद्धतीने चेक करायची या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. आणि खाली दिलेल्या हाईप बटनला देखील प्रेस करायला नक्की विसरू नका. तर मित्रांनो, साईडला मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला दाखवलेली आहे. मी या मोबाईलच्या स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ही माहिती चेक करायची आहे. तुम्ही तुमच्या गावातील पात्र लाभार्थ्यांची यादी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला गुगलच्या सर्च बार पट्टीमध्ये pmayg.dord.gov.in अशा पद्धतीने टाईप करून सर्च करायचं आहे. डायरेक्ट लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल. त्या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा पद्धतीने पेज आपल्या समोर ओपन होणार आहे. आता सर्वप्रथम आपल्याला उजव्या साईडला 3 रेषा दिसत आहेत पहा. त्या 3 रेषांवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. 3 रेषांवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मेनू ऑप्शन आपल्या समोर ओपन होतील. आता यामधील आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट. या आवाज सॉफ्ट ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आवाज सॉफ्ट मधले 3 ऑप्शन आपल्या समोर ओपन झालेले दिसतील. त्यामधील 2 नंबरचा ऑप्शन आहे रिपोर्ट. तर रिपोर्ट या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रिपोर्ट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर परत आपल्या समोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होणार आहे. आता हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करा. यामध्ये ABCDEFGH अशा पद्धतीने वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. त्यामधील एच पर्यायामधील 1 नंबरचा पर्याय आहे पहा, बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन. या पहिल्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर परत नवीन पेज आपल्या समोर अशा पद्धतीने ओपन होईल. हे पेज थोडंसं परत वरती स्क्रोल करा. आता सर्वप्रथम या ठिकाणी काही माहिती आपल्याला भरायची आहे. तर ऑल स्टेट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून सर्वप्रथम आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली परत एक बॉक्स आपल्या समोर ओपन झालेला दिसेल. खालील बॉक्सवरती क्लिक करा आणि या यादीमधून आपला जो जिल्हा आहे तो तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्ही सिलेक्ट करा. मी उदाहरणादाखल या ठिकाणी एक जिल्हा सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्सवरती परत क्लिक करा. तुम्ही जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यातून तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर परत खाली एक बॉक्स दिसेल, त्यावरती क्लिक करा. तुम्ही जो तालुका सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल. या यादीमधून तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली मित्र आणखी एक पर्याय आपल्या समोर ओपन झालेले दिसेल. त्या खाली दिलेल्या बॉक्सवरती परत क्लिक करा आणि यातून आपल्याला आता वर्ष सिलेक्ट करायचं आहे. या यादीमधून आपल्याला वर्ष 2025-26 हे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. वर्ष 2025-26 सिलेक्ट केल्यानंतर परत खाली एक बॉक्स दिलेला आहे. या बॉक्सवरती परत क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला घरकुल योजनेच्या वेगवेगळ्या योजनांची जी नाव आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या घरकुल योजनेतून अर्ज केलेला आहे ती घरकुल योजना या ठिकाणाहून तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर या यादीमधून तुम्ही ज्या घरकुल योजनेतून अर्ज केलेला आहे ती घरकुल योजना या ठिकाणाहून आपल्याला सिलेक्ट करायची आहे. तर आता उदाहरणादाखल मी या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना सिलेक्ट केलेला आहे. तुम्ही ज्या घरकुल योजनेतून अर्ज केलेला आहे ती घरकुल योजना त्या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर मित्र आपल्याला खाली आता सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता खाली आपल्या समोर यादी जी आहे ती ओपन झालेली आहे. सिक्युरिटीसाठी काही माहिती जी आहे ती मी या ठिकाणी ब्लर केलेली आहे. आता या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे का चेक करता येतं. त्याचबरोबर तुमच्या गावातील कोणकोणते लाभार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत. त्याचबरोबर त्या लाभार्थ्यांना एकूण किती इन्स्टॉलमेंट मिळालेले आहेत. पहिल्या इन्स्टॉलमेंटचे 15,000 मिळालेले आहेत का. त्याचबरोबर दुसऱ्या इन्स्टॉलमेंटचे देखील 70,000 रुपये मिळालेले आहेत का. तर उदाहरणादाखल मी या ठिकाणी दाखवलेला आहे पहा, 2 लाभार्थ्यांना 2 हप्ते मिळालेले आहेत. म्हणजे 15,000चा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता 70,000 रुपयाचा, असे एकूण 85,000 रुपये या 2 लाभार्थ्यांच्या खात्यावरती दाखवलेला आहे. म्हणजे या लाभार्थ्यांना एकूण 2 हप्ते मिळालेले आहेत. पहिला 15,000चा, दुसरा 70,000चा, म्हणून एकूण या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 85,000 दाखवत आहे. एकूण 2 इन्स्टॉलमेंट त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे असं दाखवत आहे. आता ही यादी तुम्हाला जर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची असेल तर PDF स्वरूपामध्ये ही यादी डाउनलोड करू शकता. हे पेज परत खाली स्क्रोल करा. त्यानंतर वरती आपल्याला या ठिकाणी दिसते पहा डाउनलोड PDF. तर डाउनलोड PDF या पर्यायावरती क्लिक करा. ही यादी जी आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने डाउनलोड होणार आहे. तुमच्या डाउनलोड या
फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही ही यादी अशा पद्धतीने चेक करू शकता. सर्व यादी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित पाहता येणार आहे. या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, तुम्हाला पहिला हप्ता मिळालेला आहे का, मिळाला असेल तो किती तारखेला मिळालेला आहे, दुसरा मिळालेला असेल तर दुसरा हप्ता देखील किती तारखेला मिळालेला आहे, कोणकोणत्या लाभार्थ्यांना आपल्या गावातील पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता मिळालेला आहे, कोण लाभार्थी आपल्या गावामध्ये घरकुल योजनेसाठी पात्र आहेत, हे तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकणार आहात. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये वर्ष आणि तुम्ही ज्या घरकुल योजनेतून अर्ज केलेला आहे ते मात्र व्यवस्थित सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतरच तुमच्यासमोर जी यादी जी आहे, नवीन अपडेटेड यादी तुमच्यासमोर डाउनलोड होणार आहे. वेळोवेळी शासनाकडून ही यादी जी आहे ती अपडेट केली जाते. तुमच्या जिल्ह्याची यादी अपडेट होण्यासाठी कधी कधी वेळ देखील लागू शकतो, त्यामुळे काही दिवसानंतर परत चेक करत राहा. म्हणजे तुमच्या गावची, तुमच्या जिल्ह्याची जी काही यादी आहे ती वेळोवेळी अपडेट शासनाकडून केल्यानंतर तुम्हाला पाहता येणार आहे. तर मित्रो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि ही माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती, आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.